नमस्कार, मी गार्गी आशालनाथ भावसार अकोला येथील प्रभात किड्स स्कूलमध्ये वर्ग 8वीत शिकते. आज वाचन प्रेरणा दिन आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुस्तक भिशीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांची माझ्या वाचन प्रवासाविषयी गप्पा मारणार आहे. सर्वप्रथम डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुस्तक भिशीने त्यांच्या आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांची संवाद साधायची मला संधी दिली, याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानते. तर मला खरं सांगायचं तर थोडं अवघडल्यासारखं होतंय असं व्हिडिओच्या माध्यमातून बोलताना. मी यापूर्वीही वाचनाविषयी कित्येकदा बोलले आहे, कित्येक ठिकाणी बोलले आहे, पण त्या प्रत्येक वेळी मी प्रत्यक्षात सर्वांशी संवाद साधत होते. मी ज्यांच्याशी बोलत होते ते लोक मला माझ्या डोळ्यांसमोर दिसत होते. एक इंटरॅक्शन होतं, संवाद होता आणि समोरून तुम्ही मला प्रश्न विचारत होतात, मी उत्तरं देत होते आणि त्याची एक अशी मला सवय झालेली आहे. आणि त्यामुळे हा कोरोनामुळे मला व्हिडिओतून ऑनलाईन तुमच्याशी संवाद साधावा लागतोय. तर असो, तर सुरुवात करायची झाली तर मी जेव्हा लहान होते 2-3 वर्षांची, त्यावेळेला माझी आई मला बालगीतं, बडबड गीतं, बालकवितांची जी लहान मुलांसाठी छोटी छोटी पुस्तकं येतात ना, ती वाचून दाखवायची. वाचून दाखवताना ती एकेका अक्षरावर बोट ठेवत ठेवत वाचून दाखवायची. तर ना ते बघताना आई एकेका अक्षरावर बोट ठेवत वाचून दाखवायची. ते बघत बघत त्यातूनच मला अक्षर ओळख होत गेली. जशी मला अक्षर ओळख होत गेली तशी मी वाचायला लागले आणि मला त्याची आवड लागत गेली. आवड रुजत गेली आणि ती जोपासली गेल्यामुळे बहरतही गेली. आणि त्यामुळेच आज मी तुम्हा सर्वांसमोर इथे आहे, तुमच्याशी वाचनाविषयी बोलते आहे. तशी मी काही फार कुणी विचारवंत किंवा अगदी जगावेगळी अशी काही नाहीये. मी तुम्हा सर्वांसारखीच एक सर्वसाधारण साधी सुधी मुलगी आहे. फक्त मला वाचायला आवडतं आणि माझी वाचनाची आवड बहरत गेलेली आहे. त्यामुळेच मी इथे तुम्हा सर्वांसमोर बोलतेय. मला सर्वात जास्त कोणता वाचन प्रकार आवडतो असं मला बरेचदा विचारलं जातं. तर मला आवडणारे वाचन प्रकार माझ्या वयानुसार बदलत गेले आहेत. मी जेव्हा अगदी लहान होते, 3-4 वर्षांची होते, त्यावेळेला मला बालगीतं, बडबड गीतं, कवितांची पुस्तकं वाचायला आवडायची. मग थोडं पुढे मी 1ली-2रीत असताना मला रामायण महाभारतातल्या गोष्टी वाचायला आवडायच्या. त्यातूनच मला रामायण महाभारताची ओळख होत गेली. आणि मग मी 8-10 वर्षांची असताना मला फॅन्टसी, रहस्यकथा त्या प्रकारची पुस्तकं आवडायची. आणि आता म्हणाल तर जी एक प्रकारे वास्तववादी, माहिती देणारी, विचार करायला प्रवृत्त करणारी अशी पुस्तकं असतात, ती मला आवडतात. जसं युval नोआ हरारींचं सेपियन्स झालं किंवा डॅन ब्राऊनची इन्फर्नो ही कादंबरी झाली. तर अशी पुस्तक वाचल्याचे फायदे काय? तर पुस्तक वाचल्याने आपल्या कल्पना शक्तीला एक प्रोत्साहन मिळत जातं, एक मोकळा वाव मिळत जातो. जेव्हा आपण एखादी गोष्ट टीव्हीवर सिनेमाच्या रूपात समजा पाहत असतो, त्यावेळेला आपण खरं तर ती आपल्या नजरेतून पाहत नसून ज्या डायरेक्टरने ते सगळं त्याची मांडणी केलेली असते त्याच्या नजरेतून खरं तर आपण बघत असतो असं मला कधी कधी वाटतं. कारण जेव्हा आपण टीव्हीवर बघत असतो किंवा एखादा सिनेमा बघत असतो, त्यावेळेला जे त्या कथेतलं विश्व असतं ते आधीच त्या पटकथा लेखकांनी किंवा सेट उभारणाऱ्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे उभारलेलं असतं, त्यांच्या कल्पनेप्रमाणे ते डिझाईन केलेलं असतं आणि ते आपल्याला दिसत असतं. आता आपल्याला आपल्या समोर एखादी गोष्ट दिसत असताना आपण विचार करत नाही की हे एखाद्या वेगळ्या पद्धतीने या वर्णनाची एखादी जागा कशी असू शकेल, असं आपण विचार करत नाही.
आपल्याला जे दिसतं त्यावर आपण विश्वास ठेवतो आणि ते बघतो. आणि हाच नेमका फरक असतो तो टीव्ही बघण्यात किंवा एखादी गोष्ट सिनेमा किंवा टीव्हीत बघण्यात आणि वाचण्यात. जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो त्यावेळेला जे शब्द आपण वाचतो, जे वर्णन आपण वाचतो, त्यानुसार आपल्या डोक्यात, आपल्या कल्पनेत ज्याही गोष्टीचं आपण वर्णन वाचत असू, समजा एखाद्या ठिकाणचं वर्णन आपण वाचतोय, तर ते ठिकाण आपल्या डोक्यात, आपल्या कल्पनेत साकार होत जातं. त्याची एक प्रतिमा आपोआप आपल्या मनात घडत जाते. आपसुकच आपल्या कल्पना शक्तीला वाव मिळत जातो. हा फरक असतो पुस्तकांमध्ये आणि एखादी गोष्ट दृश्य स्वरूपात टीव्हीवर किंवा सिनेमामध्ये बघण्यात. दुसरा फायदा पुस्तकामुळे होतो तो असा, शब्दसंग्रह वाढतो. प्रत्येक पुस्तकात कितीतरी प्रकारचे शब्द वापरलेले असतात. कितीतरी वेळा आपण असं बघतो की एखाद्या वेगळ्या भाषेतला एखादा शब्द आपल्याला एखादं पुस्तक वाचताना आपल्या समोर येतो. त्याविषयी माहिती होतं, विविध संस्कृतींची माहिती होते. तर एखाद्या पुस्तकातून आपल्याला एखाद्या पूर्ण वेगळ्या विश्वाची माहिती होऊ शकते, ओळख होऊ शकते. हा फायदा असतो पुस्तकांचा. आणि वाचन हे आपल्याला विचार करायला प्रवृत्त करत जातं. जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो तेव्हा आपलं त्या गोष्टीविषयी काहीतरी मत बनत जातं, काहीतरी मत घडत जातं. आपण त्या गोष्टीविषयी विचार करायला लागतो आणि त्यातूनच आपली वैचारिक क्षमता प्रगल्भ होत जाते. आपण विचार करायला प्रवृत्त होत जातो. प्रत्येक गोष्टीकडे बघायचा एक वैचारिक दृष्टिकोन मिळत जातो. वाचनातून माणूस म्हणून आपल्याला आपलीच नव्याने ओळख होत जाते. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या पुस्तकात एखादी गोष्ट वाचतो त्यावेळेला आपण त्याविषयी विचार करायला लागतो. आणि आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीविषयी विचार करायला लागतो त्याच वेळेला आपण ती गोष्ट एका अजून उत्तम, अधिक उत्तम अशा पद्धतीने ती गोष्ट आपण समजून घेत असतो. ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीवर विचार करत असतो त्यावेळेला ती गोष्ट आपण आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या नजरेने बघतो आणि त्यामुळेच ती गोष्ट आपण नीट समजून घेतो आणि त्यातूनच प्रत्येक गोष्टीकडे बघायचा एक विशिष्ट असा दृष्टिकोन तयार होत जातो. तर हा फायदा होतो वाचनामुळे. आणि अर्थातच वाचनामुळे ज्ञान मिळतच, विविध गोष्टींची माहिती होते आणि ती अर्थातच आपल्याला विविध ठिकाणी उपयोगी पडते. म्हणजे आता एखादी स्पर्धा परीक्षा झाली किंवा शालेय परीक्षा सुद्धा घेऊन घ्या, तर त्यात आपल्याला बरेचदा असं होतं, म्हणजे माझं असं बरेचदा होतं की शालेय पाठ्यपुस्तकात एखादी गोष्ट असते आणि ती बरेचदा पाठ्यपुस्तकाचे आजकाल MCQ पॅटर्न असतो. एखादा असा पुस्तकातला असा एखादं वाक्य घेऊन त्या वाक्यातला एखादा शब्दावर आधारित प्रश्न असतो. तर बरेचदा असं होऊ शकतं पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करताना ते वाक्य म्हणजे माझ्या नजरेतून कदाचित सुटून जातं. पण तीच गोष्ट मी पूर्वी एखाद्या पुस्तकात कुठे ना कुठे वाचली असते, कुठे ना कुठे त्याचा संदर्भ माझ्या डोळ्यांखालून गेलेला असतो आणि त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर मला लिहिता येतं. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि त्याचा खरोखर फायदा होतो. किंवा मी स्पर्धा परीक्षा देते. स्पर्धा परीक्षांमध्ये तर पुष्कळदा, म्हणजे जवळजवळ नेहमीच प्रत्येक स्पर्धा परीक्षेत त्या स्पर्धा परीक्षेच्या निगडित पाठ्यपुस्तकात किंवा ज्या गाईड्स असतात त्यांच्यापेक्षा जास्त मी जे अवांतर वाचलेलं असतं त्यातूनच मला त्या विषयाविषयी जास्त माहीत झालेलं असतं आणि त्यामुळे मला स्पर्धा परीक्षा सोप्या जातात. तर पुस्तकांमुळे असे कितीतरी फायदे होतात. आणि आता यावर एक प्रतिप्रश्न बरेचदा केला जातो, तो म्हणजे मग जर का माहितीच मिळवायची असेल तर गुगलही आहे. गुगलवर काय 2 शब्द टाईप केले की त्याविषयी माहिती येते. हो, येते, पण त्यामुळे जी एक शोध घेण्याची जी एक सवय असते, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट जर का पुस्तकात शोधायची असली
तर आपण ती गोष्ट नीट शोधतो, ते पुस्तक त्यासाठी पूर्ण चाळतो. आणि एखाद्या पुस्तकात एखादा संदर्भ शोधताना असं आपण नक्कीच करत नाही की एका पुस्तकात पाहिलं आणि आपल्याला सापडलं. त्या विषयाशी निगडीत 1-2 पुस्तकं बघितल्याच जातात. त्यातूनच जे आपलं ते कन्सिस्टन्सी किंवा शोध घेण्याची, एखाद्या गोष्टीवर जास्त मेहनत घेण्याची प्रवृत्ती वाढते. नेटवर कसं 2 शब्द सर्च केले की सगळी माहिती आहे ती मिळते. त्यामुळे कधी जर का काम पडलं की आपल्याला एखादी गोष्ट शोधून काढायची असली तर अशा वेळी जी नेटवर आयतं मिळत गेल्याची जी सवय पडली असते ती अशा वेळी जरा अडचणीची ठरू शकते. पुस्तकांची ही एक अजून बाब असते ती म्हणजे त्यातून आपल्याला एक सवय लागते. एखादा शब्द जर का आपल्याला समजा आता डिक्शनरीत बघायचा झाला तर तो शब्द शोधताना आपल्या नजरेखालून इतरही कितीतरी शब्द जातात. तर त्याचे इतर शब्द आपल्या नजरेखालून जातात तेही पुष्कळदा आपल्या डोक्यात राहतात, आपल्या लक्षात राहतात. हेच असे ज्याला इंग्रजीत रॅन्डम बिट्स ऑफ नॉलेज असं म्हटलं जातं. त्या अशा बाबी आपल्या नजरेखालून गेलेल्या असतात आणि त्या आपल्या लक्षात राहतात. ती माहिती आपल्या लक्षात राहते. असं नेटवर होत नाही. नेटवर आपण जी एखादी विशिष्ट बाब सर्च केली असते तीच आपल्याला मिळते. इतर गोष्टी डोळ्याखालून जाण्याचा म्हणजे हो कधी कधी असं होतं, पण जवळजवळ 99% वेळा आपण जर सर्च केलं असतं अगदी तेच विशिष्ट आपल्याला मिळतं. तर पुस्तकांची ही एक अजून जमेची बाब असते ती म्हणजे आपल्याला जे हवंय, आपल्याला जी माहिती हवी आहे ती तर मिळतेच, पण त्याच सोबत इतरही माहितीच्या काही गोष्टी आपल्या नजरेखालून जातात ज्या आपल्या लक्षात राहतात आणि ती एक अवांतर माहिती आपल्या जवळ राहते जी बरेचदा खूप उपयोगी सुद्धा पडू शकते. माझं सर्वात आवडतं पुस्तक कोणतं, असं कोणतं पुस्तक आहे जे मला अगदी प्रकर्षाने लक्षात राहिलं, असा प्रश्न तर मला हमखास प्रत्येक ठिकाणी विचारला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर मी प्रत्येक ठिकाणी सारखं देते. त्या एका विशिष्ट पुस्तकाचं नाव मी प्रत्येक ठिकाणी घेते. ते पुस्तक म्हणजे हॅनाची सुटकेस. मी जवळजवळ 5-6 वर्षांची असताना हे पुस्तक वाचलं होतं. हॅनाची सुटकेस हे खरं तर मूळ इंग्लिश पुस्तक आहे जे माधुरी पुरंदरेंनी मराठीत भाषांतरित केलेलं आहे. आणि हे पुस्तक असं एक खूप अगदी माझ्या असं मनात राहिलंय हे पुस्तक. या पुस्तकाचं मी हमखास प्रत्येक ठिकाणी दरवेळी आवर्जून नाव घेते, कारण हे पुस्तकच म्हणजे इतकं मला असं विशेष वाटतं. या पुस्तकात कथा आहे ती एका लहान माझ्याच वयाच्या मुलीची. हॅना ब्रॅडी नावाच्या एका दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या मुलीची ही कथा आहे. खूप काही सांगून जाते ही कथा, खूप काही शिकवून जाते आणि त्याचसोबत खूप अशी मनाला स्पर्शून जाणारी अशी कथा आहे. तर हॅनाची सुटकेस हे माझं विशेष लाडकं पुस्तक आहे. प्रत्येक ठिकाणी आवर्जून हे नाव मी घेतेच घेते. तर हे एक माझं अगदी विशेष लाडकं असं पुस्तक म्हणता येईल. अजून काही विशेष लक्षात राहिलेली पुस्तकं म्हणायची तर ॲना फ्रँकची डायरी झाली, किंवा मी लहानपणी चिंटूची पुस्तकं वाचायचे, ती मला खूप आवडायची, अजूनही आवडतात. ती मीना प्रभूंची प्रवास वर्णनं, अशी काही पुस्तकं असतात जी विशेष लक्षात राहतात त्यांच्या वेगळेपणामुळे, त्यांच्यातून मिळणाऱ्या काही संदेशामुळे, किंवा अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे काही पुस्तकं अशी विशेष लक्षात राहतात. तर अशी पुस्तकं वारंवार वाचत राहिलं, पुन्हा पुन्हा वाचत राहिलं तरी कंटाळायला होत नाही. आणि मी फक्त वाचतच नाही तर कधी कधी लिहितेही.
आता लिहिते म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर लिहिते, प्रकाशित वगैरे होतं असं नाही. मी माझ्या आवडीसाठी, स्वतःच्या आनंदासाठी म्हणून कविता लिहिते, कधी कधी एखादी कथा लिहिते. आणि प्रकाशित झालेलं माझं लिखाण असं जर का म्हणायचं झालं तर मी लेख लिहिते. माझे आतापर्यंत 2 लेख प्रकाशित झालेले आहेत. पहिला लेख एका इटालियन ब्लॉगवर प्रकाशित झाला होता. तो लेख मी हाऊ डज क्लायमेट चेंज अफेक्ट्स युअर मेंटल हेल्थ या विषयावर लिहिला होता. तो इंग्रजीत लिहिलेला लेख होता जो एका इटालियन ब्लॉगवर प्रकाशित झाला होता. आणि माझा दुसरा जो लेख मी लिहिला होता तो मलाला फंड या नॉन प्रॉफिट संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या असेंब्ली या न्यूजलेटरमध्ये प्रकाशित झाला होता. असेंब्ली हे मलाला फंडचं डिजिटल न्यूजलेटर आहे जे आंतरराष्ट्रीय स्तरावर चालवलं जातं. त्यात मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये माझा लेख प्रकाशित झाला होता. व्हाय डज क्लायमेट एज्युकेशन नीड्स टू इन्क्लूड मेंटल हेल्थ असा त्याचा विषय होता. मराठीत हवामान शिक्षण विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहे आणि शाळांनी त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असा त्याचा विषय होता. आता क्लायमेट चेंज हा माझ्या दोन्ही विषयांचा लेख असल्यामुळे त्याविषयी जरा सांगते. वाचनाव्यतिरिक्त मी एक क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करते. म्हणजे एन्व्हायरमेंटलिझम आणि एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन या 2 मुख्य विषयांवर मी काम करते. लेख लिहिते, व्हिडिओ शूट करते, कॉन्फरन्सेस घेते आणि या विषयांवर बोलते. तर हाही एक माझ्या आवडीचा असा विषय आहे. आणि मेंटल हेल्थ या मानसिक आरोग्य या विषयावर बोलायला आणि लिहायलाही मला आवडतं. तर हे 2 वाचनाव्यतिरिक्त हे 2 विषय माझ्या विशेष आवडीचे आहेत. आणि मला अजून एक गोष्ट इथे उल्लेख करायचा होता, अजून एका गोष्टीचा. तो म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या नाविन्यपूर्णतेचा मला इथे खरोखर उल्लेख करावासा वाटत होता. डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुस्तक भिशी यातल्या पुस्तक भिशी या शब्दाने म्हणजे जेव्हा मला मेसेज आला की डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुस्तक भिशीच्या प्रथम वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त बोलायची मला संधी मिळत असल्याचा मला जेव्हा मेसेज आला तेव्हा माझं पहिल्यांदा लक्ष वेधून घेतलं ते पुस्तक भिशी या शब्दाने. पुस्तक भिशी हा शब्दच असा आगळा वेगळा वाटतो. भिशी या शब्दाशी आपण सगळेच परिचित आहोत. आपल्या आसपास भिशीचे कार्यक्रम होतात, लोक त्या कार्यक्रमांचा आनंद घेतात. पण ती भिशी असते पैशांची. ही भिशी होती पुस्तकांची. त्यातूनच मला या उपक्रमाविषयी असं कुतूहल वाटलं. कारण पुस्तक भिशी हा एक अगदीच आगळा वेगळा नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे. पुस्तकांची भिशी, एरवी पैशांची भिशी असते पण ही पुस्तकांची भिशी. या उपक्रमाचा खरंच खूप फायदा आहे. मुलांना किंवा प्रौढांनाही वेगवेगळी पुस्तकं यातून उपलब्ध होऊ शकतात. जी पुस्तकं बरेचदा असं होतं की एखादं पुस्तक कुठे दुकानात वगैरे मिळत नाही, पण या भिशीच्या अनुषंगाने समजा एखाद्याकडे पुस्तक असलं तर ते मिळू शकतं. अशी पुस्तकांची भिशी हा कार्यक्रमच मला खूप आगळा वेगळा वाटला. तर त्याचं मला इथे मनस्वी कौतुक करावं असं वाटत होतं. आणि मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानते. आणि आज आता इथे थांबते. धन्यवाद.